ज्या ठिकाणी वस्ती वाढली त्या लोकांनी मेट्रो वापरली तर त्या ठिकाणी पार्किंगच्या सुविधा चांगल्या मिळतील, आपल्या गाड्या तिथे राहू शकतील, मेट्रोने येण्याचा आम्हाला सोयीचं या सगळ्या गोष्टींचा विचार पुढे होईल आणि मित्रांनो आपण आयोजन भेट घेऊया त्या संदर्भात आपल्याला जो काही प्लॅन दिलेला असेल तो मिळणार असेल त्यामुळे जर कधी अंमलबजावणी त्याची होता कामा नये या गोष्टीवरती आपण ठाम राहील. आपली दुकानं अशी कोणत्या प्रकल्पाला विरोध नाही, कोणत्या विकासाला आमचा विरोध नाही, पण आमची घरं जळून दुसऱ्याला उजेड देण्याला आमचा विरोध मात्र नक्की राहणार. विरोध असा नाहीये, कोणत्याही डेव्हलपमेंटला आमचा विरोध नसतो, परंतु आता ज्या पद्धतीने महापालिका किंवा MMRDA सगळा प्रयत्न करते की DP बदलायचा आणि DPR बदलायचा, मेट्रो कल्याणमध्ये आणायची, तर ती स्टेशनला आणायची, सुभाष चौकामधनं स्टेशनला आणायची. त्या ठिकाणी पहिल्यांदा आधी स्मार्ट सिटीचं एक काम चालू आहे, म्हणजे तिथे जर कधी एक पूल उतरणार आहे सुभाष चौकामध्ये, तर त्याच्यावरनं मेट्रो नेणार का? मेट्रो जर त्याच्यावरनं न्यायची असेल तर बाधित किती होणार याची कुठेही अजूनपर्यंत कोणालाही विश्वासात घेतलेला नाही आहे. त्यामुळे आपला या प्रकल्पाला विरोध नाही आहे, परंतु त्यांनी शिवाजी चौकापर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत कचोऱ्याची मेट्रो आणलेली त्यालाही जॉईन करायचे. त्यालाही जॉईन करायची म्हणल्यानंतर मार्केटमधनंच जर कधी सगळं येणार असेल, मेट्रो येणार असेल, तर आपला त्या गोष्टीला विरोध आहे. कारण लोकांनी 2 वेळेला जागा दिलेल्या आहेत, आपल्या रस्ता रुंदीकरणासाठी 2 वेळा जागा दिल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा जागा द्यायला आमचा विरोध आहे. कोणत्याही व्यापारी किंवा कोणताही रहिवासी याच्यामध्ये बेघर किंवा त्यांचा रंधा बुडू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून ही सगळी मीटिंग लावले. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी प्रशासन आम्हाला गृहीत धरून करत राहणार आहे. म्हणून आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवरती DPR बनवला जाऊ नये एवढी आमची मागणी आहे. किती लोक बाधित होतात अजून DPR जोपर्यंत पब्लिश होत नाही तोपर्यंत त्याची संख्या आपल्याला सांगता येणार नाही, परंतु याच्यामध्ये मेट्रो येणार आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये आम्ही जवळजवळ 156 लोक बाजारपेठ रस्ता रुंदीकरणामध्ये आम्ही बाधित झालो होतो. याच्यामध्ये काहीशे लोक बाधित होतील अशी अपेक्षा आहे. ते मुळामध्ये कल्याण स्टेशनला यायचे 2 मार्ग आहेत, म्हणजे आपल्याला सुभाष चौकामधनं बिर्ला कॉलेज प्रे मेट्रो नंतर मग कल्याण स्टेशनला यायला सुभाष चौकापर्यंत कॉमन रस्ता आहे. त्याच्यानंतर सुभाष चौकापासून जर कधी फ्लायओव्हर जर कधी स्मार्ट सिटीचा जर होणार असेल, कल्याण स्टेशनला स्मार्ट सिटीचं काम होणार असेल, तर त्याच्यामध्ये हा मेट्रोचा मार्ग येणार कसा, हा मुळात म्हणजे झालेला खर्च वाया जाणार का? आम्ही जो कल्याणकरांनी जो त्रास भोगला तो वाया जाणार का एवढे वर्ष? जर कधी तो फुले चौकातनं, महात्मा फुले चौकातनं जर कधी मोहम्मद अली चौक, शिवाजी चौक असा जर कधी मार्ग जाणार असेल, तर इथले व्यापारी सगळे जे आता बसलेले आहेत हे सगळे बाधित होणार आहेत. आणि या बाधितांनी 2 वेळा आपल्याला जागा दिलेल्या आहेत. तर तुम्ही आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्या DPR बनवू नये असं आमचं मागणं आहे. आणि जोपर्यंत DPR बनत नाही तोपर्यंत DPR बनेल तोपर्यंत आमचा विरोध हा चालूच राहणार. DPR बनल्यानंतर मात्र आम्ही त्याला जो काय कायदेशीर उत्तर असेल किंवा कायदेशीर मार्ग असेल तो आम्ही चोखाळतो.